दिनांक 20 मे रोजी मुंबई विभागात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। त्यामुळे शनिवार, रविवार आणि सोमवारी मतदानाचा दिवस असे लागून 3 दिवस असलेल्या सुट्ट्यांमुळे मुंबईत वास्तव्यास असलेल्या बहुतांश चाकरमानी मुंबई गोवा हायवेने आपल्या गावाकडे कोकणात निघाले आहेत। त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर माणगाव शहरासह निजामपूर रोडवर सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। वाहनांच्या लांबच लांब रांगा या मार्गावर लागल्यात। त्यातच उष्णतेच्या वाढत्या पाऱ्याने ट्रॅफिकमध्ये अडकलेले चाकरमानी हैराण होऊन अक्षरशः घामाघूम झालेत। मुंबई गोवा हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून सुमारे 2 ते 3 किलोमीटरच्या लांब रांगा लागल्या आहेत। तसंच निजामपूर रोडवर तर पुण्यामार्गे येणाऱ्या MH12 क्रमांकाच्या वाहन चालकांनी कहरच केला असल्याचं इतर वाहन चालक सांगत आहेत। माणगाव शहरात आल्यावर लवकर बाहेर निघण्यासाठी MH12 क्रमांकाच्या वाहनांनी तहसील कालवा रोड तसंच गल्ली बोळात आपली वाहनं वेडीवाकडी टाकून वाहतूक कोंडीत आणखी भर घातल्याचं वैतागलेले वाहन चालकांमार्फत सांगण्यात येत आहे। यावेळी वाहतूक पोलिसांची देखील मोठी धावपळ पाहण्यास मिळते। कोकणातील चाकरमान्यांच्या नशिबी आलेली ही वाहतूक कोंडी, मुंबई गोवा हायवेवर पडलेले खड्डे, धूळ यामुळे प्रवासी अक्षरशः मेटाकुटीला आलेत। या मार्गावरून कधी सुखकर प्रवास होणार या प्रतीक्षेत कोकणवासी आहेत। वादळवारा लाईव्हसाठी गौतम जाधव, इंदापूर। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।